पश्चिम बंगालमध्ये घडली आहे एक थरारक पण हृदयाला स्पर्श करणारी घटना. ज्यांना आपण रोज हकालतो त्याच श्वानांनी एका नवजात बाळाचा जीव वाचवला. काय नेमकं घडलं होतं जाणून घेऊया थोडक्यात. नवद्वीप पासून काही अंतरावर एका रेल्वे कॉलनीत आईने जन्म देऊन एका तान्हुल्या बाळाला शौचालयाजवळ सोडून दिलं होतं. थंडीची रात्र, अंधार आणि एक असहाय्य नवजात बाळ. अशा वेळी कोण मदतीला येणार? पण तेव्हा माणसं नाही आली. आले ते 4 भटके कुत्रे. या कुत्र्यांनी बाळाभोवती गोल वर्तुळ करून सुरक्षा कवच तयार केलं आणि पूर्ण रात्र बाळाला थंडीतून धोका संकटांपासून वाचवलं. हाकलल्या जाणाऱ्या या कुत्र्यांनी बाळाचं राखण केलं. पहाटे राधा भौमिक या महिलेला बाळाच्या रडण्याचा जोरात आवाज ऐकू आला. त्या तिथे गेल्या आणि डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असं दृश्य त्यांनी पाहिलं. त्यांनी लगेच बाळ उचललं, मदत बोलावली आणि त्यांच्या पुतणीने बाळाला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. तेव्हा डॉक्टर म्हणाले बाळाच्या डोक्यावर थोडे रक्ताचे डाग वगळता बाळ सुरक्षित आहे. राधा भौमिक भाऊक होऊन म्हणाल्या, ज्यांना आपण हाकलतो त्यांनीच बाळाचं रक्षण केलं आहे. पोलीस आता बाळाच्या आई वडिलांचा तपास घेत आहेत आणि बाल कल्याण समिती बाळाची काळजी घेत आहे. पण कोणी आपल्या पोटच्या बाळाला असं रस्त्यावर कसं सोडू शकतं? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स मध्ये सांगा आणि थोडक्यात फॉलो करा.